सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. एका विशेष बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करतोय. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नसरापूर परिसरात 4 वर्षांच्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार करत दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. अतिशय निर्घृण अशा घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी 65 वर्षीय नराधम आरोपीला अटक केली आणि आरोपीचा एन्काउंटर करावा अशी मागणी आता जोर धरते. सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे, या सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे. एक आई म्हणून माझी मागणी तीच असेल की अशा आरोपींना जे आहे ते संपवलं पाहिजे, त्याचा एन्काउंटर केला पाहिजे. पण असे नराधाम मुकाट सुटतात आणि कायद्याला 3-3 खातात, 10-10 वर्ष फुकटचं जेलमध्ये बसून खातात. ते बंद व्हायला पाहिजे. नसरापुरातल्या घटनेविरोधात सलग दुसऱ्या दिवशी पुण्यातल्या रस्त्यांवर लोकांचा रोष दिसून आला. 4 वर्षांच्या निष्पाप बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला भर चौकात फाशी द्यावी, त्याचा एन्काउंटर केला जावा अशी मागणी करत लोक रस्त्यावर उतरले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो की साहेब, हे शासन तुम्ही म्हणता की छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन आहे, तर या शासनाकडनं आमच्यासारख्या गरीब जनतेकडनं एकच अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर त्याचा चौरंग करावा आणि त्याचा एन्काउंटर करून आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती करतो. अतिशय संतापजनक आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात सुद्धा दिसून आले. महिला आणि मुलींवर वाढते अत्याचार या सरकारचं अपयश असून केवळ आरोपीच नाही तर सरकारचा एन्काउंटर व्हायला पाहिजे अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आरोपीला काय, आरोपी सरकार आहे. या प्रकरणामध्ये, अशा प्रकरणामध्ये या राज्याचं गृहमंत्रीच आरोपी असायला पाहिजे, या राज्याचं पोलीस आरोपी असायला पाहिजे. ज्या पद्धतीने सरकार चालवलं जात आहे किंवा पोलीस चालवले जात आहे, ते पोलीस फक्त राजकीय सुरक्षेसाठीच वापरले जात आहे. आरोपी कोण आहे? आरोपी सरकार आहे. या प्रकरणामध्ये सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे, या सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये मी अनेक प्रकरणं ज्याच्यात बघितली आहे, ज्याच्यामध्ये 5 वर्षाच्या आत तरी कुठलाही निकाल लागलेला नाहीये. म्हणजे 5 वर्षाहून अधिक कालावधी लागतो आणि म्हणूनच जनतेतून मागणी जी आहे की एकतर आरोपीला ताब्यात द्या किंवा त्याचा एन्काउंटर करा. आणि माझ्यासारखे कार्यकर्ते किंवा एक आई म्हणून माझी मागणी तीच असेल की अशा आरोपींना जे आहे ते संपवलं पाहिजे, त्याचा एन्काउंटर केला पाहिजे. लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते, पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीनं कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल. अभिनेते प्रवीण तरडे यांनी सुद्धा आरोपीचा एन्काउंटर करण्याची मागणी केली. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी संताप व्यक्त केला. उद्या त्या नराधमाचं एन्काउंटर झालं तरच मानू की हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं आहे, अन्यथा भोरच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा. नसरापूरच्या या घटनेचे कलाक्षेत्रात सुद्धा पडसाद दिसून येत आहेत. तेव्हा महाराजांची शिक्षा जी आहे चौरंग करण्याची, त्याची आठवण येते आणि रोखठोक कारवाई केली की त्याची भीती, त्याचा दबदबा हा कायम दरारा हा अशा व्यक्तींच्या मनात असला पाहिजे जे असे विचार करू शकतात. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंद पाळला गेला. सगळे व्यापारी असोसिएशन, दुकानदारांनी आपली दुकानं बंद ठेवली. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा बंद पाळला होता. तर दुसरीकडे धायरीमध्ये पीडित कुटुंबाच्या घराला कडेकोट पोलीस संरक्षण दिलं गेलंय. अनेक राजकीय नेत्यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वनही केलंय. 138 पॉक्सोची न्यायालयं महाराष्ट्रात होणं अपेक्षित होतं. त्याच्यापैकी फक्त 40 कोर्ट झालेली आहे. तर म्हणून ही कोर्ट होण्यासाठी, जेणेकरून 200, 250, 300च्या वर जिथे केसेस आहेत, ही कोर्ट जर का झाली तर प्रत्येक ठिकाणी जे फास्ट ट्रॅकची आपण मागणी करतोय
तर ती त्या कोर्टामध्ये 6 महिन्याच्या आत निकाल मिळू शकतो आणि त्याचा अभ्यास करून सुद्धा माननीय शिंदे साहेबांच्या मार्फत देवेंद्र फडणवीस यांनाही मी विनंती करणार आहे की उर्वरित महाराष्ट्रामध्ये ही 138 कोर्ट लवकर आपल्या उच्च न्यायालयांनी तयार करण्यासाठी वेग द्यावा, या दृष्टिकोनातून आपण लक्ष घालावं. दरम्यान या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग तसंच बाल हक्क आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणी सखोल आणि वेगवान चौकशीची मागणी महिला आयोगाकडनं केली गेली आहे. तर आरोपीला कमीत कमी दिवसात मृत्यूदंडाच्या शिक्षेची शिफारस करणार असं बाल हक्क संरक्षण आयोगाकडनं स्पष्ट केलं गेलंय. नसरापूर येथील बालिकेसंदर्भात घडलेली घटना दुर्दैवी व संतापजनक आहे. आरोपीला जास्तीत जास्त मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी आयोग शासनाला शिफारस करणार आहे. दरम्यान नसरापूरच्या या घटनेनं प्रत्येकाच्या मनात संताप निर्माण झाला. आरोपी नराधमाला फाशी हाच पीडितेच्या कुटुंबासाठी न्याय असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.